नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी सध्या समोर येते. परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीमध्ये एसटी चालकच आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत दिसून आले. संबंधित चालक वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे प्रताप सरनाईकांनी आदेश दिलेत. तर ब्रेथ अॅनालायझरनं सर्व चालक वाहकांची तपासणी करण्याचेही सरनाईकांचे आदेश आहेत. त्यामुळे या ब्रेथ अॅनालायझरनं या चालक वाहकांची तपासणी केली जाते अशी माहिती सध्या समोर येते. परिवहन मंत्र्यांच्या या पाहणीवेळीच चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं. त्यामुळे प्रताप सरनाईकांनीही या सगळ्या प्रकरणावरती आता संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. गाडी चालवून कधी आला? कशी आलात ना? आता दारू पिऊन आहात ना तुम्ही? थोडी घेतली ना? ताबडतोब कारवाई करा. दारू पिऊन येताना तुम्ही अशा प्रकारे म्हणजे परत गाडीवर बसणार, ताबडतोब सस्पेंड करायचं. एका दिवसामध्ये तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम मुंबाळे यांच्याकडून. शुभम, परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीमध्ये एसटी चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत दिसून आले. काय नेमका हा सगळा प्रकार? अंकिता, खरं पाहायला गेलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज परळ डेपोची पाहणी केलेली आहे आणि परळ डेपोच्या पाहणी दरम्यान ते देखील थक्क झालेले आहेत. त्यांना देखील एक शॉक बसलेला आहे की नेमका कारभार काय सुरू आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी हे देखील वक्तव्य केलेलं आहे की वाहन चालकांना असेल, कंडक्टर असेल, यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या यासाठी आम्ही भांडतो आणि तुम्ही लोक अशा पद्धतीने इथे असे वागत असता, असं देखील विधान जे आहे ते थेटपणे त्यांनी केलेलं आहे. सध्या मी याच परळ डेपोमध्ये आहे. काही वेळ आधीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणावर गेलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर या डेपोचे सर्व अधिकारी आहेत त्यांचे आता धागे दणाणलेले आहेत, कारण की इथे अजब गजब प्रकार घडलेले आपल्याला पाहायला दिसून येतात. कारण की अर्थातच ज्यावेळेस प्रताप सरनाईक या ठिकाणी पोहोचले, परिवहन मंत्री परळ डेपोमध्ये यांनी अचानकपणे भेट दिली. फक्त माध्यमांना त्यांनी कळवलं होतं आणि त्यानंतर ते डेपोमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले या ठिकाणी खालची जी सर्व पाहणी आहे ती खालच्या ठिकाणाची पाहणी केली की बसेस कशा पद्धतीने उभ्या आहेत, कशा पद्धतीने कचऱ्याबद्दलचं सर्व नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर ते वरती गेले, ज्या ठिकाणी रेस्टरूम असतात रेस्टरूमच्या ठिकाणी ते गेले आणि रेस्टरूमच्या ठिकाणी गेले असतानाच त्या ठिकाणी एका वाहन चालकांनी जे आहे एसटीच्या एका वाहन चालकांनी त्यांना चप्पलवरून ऐकवलं की मी इथे जेवत आहे, मी इथे नाश्ता करतो आहे, चप्पल बाहेर काढा, असं काही अधिकाऱ्यांना म्हटलं. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी मोठे मंत्री आलेले आहेत आणि प्रताप सरनाईक आहेत हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी पाहणी केली, स्वच्छतागृहाची पाहणी केली आणि स्वच्छतागृहाची पाहणी करत असताना त्यावेळेस त्या ठिकाणी 15 ते 18 दारूच्या बाटल्या ज्या आहेत, रिकामा बाटल्या, ते त्यांना सापडल्यात. इतकंच नव्हे तर 2 ते 3 बाटल्या या कचरा पेटीमध्ये देखील होत्या. त्यांनी स्वतः कचरा पेटीमध्ये हात टाकून बाटल्या बाहेर काढल्या आणि प्रताप सरनाईक यांना राग अनावर झाला. खरं पाहायला गेलं तर प्रताप सरनाईक हे पाहणी करण्यासाठी आले होते एसटी डेपोचे आणि मात्र ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना राग अनावर झाला. अधिकाऱ्यांना देखील त्यांनी चांगले खडे बोल सुनावलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणावरून निघत असताना ज्या वाहन चालकांनी आवाज दिला त्याला की कशा पद्धतीने तो याआधी बोलत होता, तर त्याला देखील आवाज दिला आणि त्यावेळेस त्यांनी प्रताप सरनाईक यांनी त्याला थेट विचारलं की तू दारू पिलेला आहेस का? तर पहिले त्यांनी नाही म्हणून असं उत्तर दिलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी हो थोडीशी मी घेतलेली असं त्याचं जेव्हा उत्तर आलं की तो पिलेला आहे, त्यांनी कबुली ज्यावेळेस प्रताप सरनाईक यांना दिली त्यावेळेस प्रताप सरनाईक त्याच्यावर चांगलेच भडकलेले दिसून आले आणि इतकंच नव्हे तर मग त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर आता सध्या या ठिकाणची परिस्थिती मी तुला दाखवू इच्छितो अंकिता, की या ठिकाणी ते आले होते, अधिकारी जे आहेत ते देखील आता काम करत आहेत. बघू शकतो की जे परळ डेपोचे व्यवस्थापक आहेत ते सध्या त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आणि कार्यालयातून जे आहे त्यांचा आता पुढील कारवाई करणं सुरू आहे. इतकंच नव्हे तर ताण देखील आता अधिकाऱ्यांवरचा वाढलेला दिसून येत आहे, कारण की ज्या पद्धतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे येतात आणि या ठिकाणी पाहणी करतात आणि असा सगळा कारभार होतो, त्यामुळे कुठेतरी संतापजनक बाब समोर येते. परळमधली, मुंबईमधली ही परिस्थिती आहे, तर मग महाराष्ट्रातली नेमकी परिस्थिती काय असेल, कशी असेल याचा अंदाज आपण अंकिता लावू शकतो. आणि त्याचमुळे कुठेतरी सरनाईक यांनी ही अचानक धाड टाकली, निलंबित करण्याचे आदेश दिले जो दारू पिलेला वाहन चालक होता त्याच्यासाठी. आणि इतकंच नव्हे तर मग सगळ्यांची अल्कोहोल टेस्ट करायला सांगितली आणि
त्यामुळे अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी या ठिकाणी लगेच ॲनालायझर आणण्यात आलं आणि त्या ॲनालायझरनी कोण कोण मद्यधुंद अवस्थेत आहे त्यांची टेस्ट करण्यात आली, त्यांची एक यादी करण्यात आलेली आहे. जे जे या ठिकाणी दारू पिऊन आहेत त्यांना निलंबित करण्याचे देखील आदेश करण्यात आलेले आहेत. इतकंच नव्हे तर परळ डेपोमध्ये जे बाकी सोयीसुविधा आहेत त्याबद्दल देखील आदेश देण्यात आलेले आहेत. आणि इतकं CCTV लावणं असेल, स्वच्छ पाणी असेल किंवा मग अन्य सर्व ज्या गोष्टी ज्या प्रवाशांच्या आहेत त्यांच्यासाठी देखील आदेश देण्यात आलेले आहेत. पण प्रताप सरनाईक यांच्या या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. इतकंच नव्हे तर वाहन चालक हे दारू पिऊन असतात याचा थेट पुरावा थेट मंत्र्यांनाच मिळतो, महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांना, हे देखील सिद्ध झालेलं आहे. इतकं सगळं झाल्यानंतर आता नेमकं परळ डेपो याच्यावर काय स्पष्टीकरण देतं का, किंवा बघ या निलंबनाच्या कारवाईनंतर ज्यावेळेस आपण त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी आपल्याला आगेवेगळे जो निलंबित केलेला वाहन चालक आहे त्याच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं माझी बायको आजारी आहे, मी सातारा डेपोचा आहे, मला सुट्ट्या देत नाही आहे, तर मला सस्पेंड केलं, निलंबित केलं तर बरं झालं, 15-20 दिवस मला विश्राम भेटेल, अशा पद्धतीची त्याची उत्तरे जी आहेत अंकिता ती समोर आलेली आहेत. नेमका या प्रकरणावर आता पुढे काय होतं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या मंत्रालयात गेलेले आहेत, त्यांच्या परिवहन विभागामध्ये काही वेगळे आदेश काढतात का किंवा याच्यावर काय हालचाली करतात हे आता पाहणं महत्त्वाचं असेल अंकिता. निश्चित. शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती